शांत सुंदर गाव, पावसाची रिमझिम, सर्वत्र वातावरण आल्हाददायक. हळूहळू पावसाच्या धारा कोसळत होत्या. वातावरण शांत असलं तरी एक भयानक वादळ उठवणारी अशी घटना घडली की सारं वातावरण बदललं. जागा होती नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातलं करकाळा शिवारातील एक छोटंसं गाव गोळेगाव. या गावात राहणारे एक कुटुंब. त्या घरात असं काही घडलं की सर्व शांतता भंग झाली. संजीवनीचे तिच्या घरच्यांनी मागच्या वर्षी धूमधाममध्ये शेजारच्या गावातील तरुणाशी लग्न करून दिले होते. संजीवनी आता लग्न झाल्यामुळे त्या गावात तर गेली होती, पण तिचं मन मात्र अजूनही तिसरीकडेच भटकत होतं. तिचं लग्ना अगोदर लखन भंडारे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघे एकाच वयाचे होते. अगोदर त्यांच्यामध्ये ओळख होती. हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं. घरच्यांना ही गोष्ट कळली, पण दोघांच्याही घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की तुमचं लग्न होणं शक्य नाही. मुलीच्या मनातून लखन निघून जावा म्हणून संजीवनीच्या घरच्यांनी तिच्यासाठी मुलं शोधायला सुरुवात केली. त्याप्रमाणे त्यांना शेजारील गावामध्ये एक तरुण साजेसा वाटला. त्याच्यासोबत संजीवनीचं लग्न करून दिलं. आता संजीवनी आपल्या संसारामध्ये रमली आहे. ती लखनला विसरली असावी असा समज तिच्या माहेरच्या मंडळींचा झाला होता. वरवर पाहता तीही तसेच दर्शवत होती, पण तिच्या मनात मात्र अजूनही लखनच होता. ती फक्त शरीरानं सासरी होती. तिचं मन मात्र अजूनही लखनच्या विश्वातच गुंतलेलं होतं. ती अजूनही त्याच्याशी लपून छपून संपर्क ठेवत होती. शक्य झाल्यास त्याला भेटतही होती. उलट ते जितके लांब झाले तितकी त्यांची भेटण्याची आस ही वाढलेली होती. संधी मिळताच ते एकमेकांशी संपर्क करत असत. तो एक दिवस उजाडला आणि दोघांचं विश्वास संपलं. कारण सत्य काहीही केलं तरी लपत नाही. तो दिवस होता 25 ऑगस्ट 2025चा. त्या दिवशी संजीवनीच्या सासरची मंडळी काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार होती. संजीवनीनं याची कल्पना अगोदरच लखनला दिलेली होती. तिच्या मते सासरची मंडळी लवकर घरी येणार नाही असा अंदाज होता. सासरची मंडळी घरातून जाताच तिनं लगेचच लखनला फोन केला आणि आपल्या घरी बोलावून घेतलं. बऱ्याच दिवसानंतर दोघं एकमेकांना बघत होते. त्याच्यामुळे एकमेकांमध्ये गुंतले गेले. काही क्षणामध्ये त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि अचानक सासरची मंडळी परत आली. त्यांनी दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहिलं. ते पाहिल्याबरोबर सगळीकडे भयान शांतता पसरली. कारण लखन आणि संजीवनी नको त्या अवस्थेमध्ये त्यांना दिसले. क्षणभरासाठी शांतता आणि त्यानंतर घोंगावतं वादळ तेथे आलं. संजीवनीच्या सासरच्यांनी आरडाओरड आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. अचानक सर्वांना समोर पाहून संजीवनी आणि लखन देखील काहीच समजू शकले नाहीत. हे असं कसं घडू शकतं हा विचार करण्या अगोदरच खूप सारं त्यांच्यासमोर घडलं होतं. संजीवनी आणि लखन गप्प होते, कारण काही बोलण्यासारखं त्यांच्याकडे उरलेलं नव्हतं. रागाच्या भरात संजीवनीच्या नवऱ्यानं तिच्या माहेरी फोन केला. तुम्ही आत्ताच्या आत्ता असाल त्या अवस्थेमध्ये निघून या असे तिच्या कुटुंबियांना सांगितलं. जावयाने असं का बोलावलं, इतकं काय झालं असा विचार करून तिच्या माहेरची मंडळी देखील थोडीशी चिंताग्रस्त झाली. नेमकं झालं काय हे त्यांना कळेना. संजीवनीचे वडील मारुती सुर्णे यांनी आपल्या जावयाला सविस्तर विचारलं. तेव्हा त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. काहीच वेळात संपूर्ण कुटुंबामध्ये खळबळ उडाली. लगेचच संजीवनीचे वडील मारुती, तिचे काका आणि तिचे आजोबा तिघेही रागाच्या भरात निघाले आणि मुलीच्या सासरी पोचले. आपल्या मुलीनं जे काही केलं ते ऐकून त्यांच्या तळपायची आग मस्तकामध्ये गेलेली होती. संजीवनी मात्र गप्पपणे उभी होती, कारण तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. कारण वर्षभरात देखील तिच्या माहेरची मंडळी तिला पुन्हा कधी लखनशी संपर्क साधू नको, आपला संसार वाचव, संसार चांगला कर हीच गोष्ट तिला सांगत होते. आणि त्यांना असं वाटत होतं की आपली मुलगी आता सुधारली आहे. पण तिला आज जे काही केलं त्यामुळे त्यांची मान अक्षरशः वाकली होती. संजीवनीच्या वडिलांनी काही बोलण्या अगोदरच तिच्या सासरच्यांनी, तुम्ही हिला अगोदर इथून घेऊन जा, आमच्यासमोर हिला उभं राहू देऊ नका, आम्हाला हिच्यासोबत काहीही संबंध ठेवायचा नाही. जी मुलगी नवऱ्याच्या पाठीमागे अशी वागू शकते ती कोणत्या स्तरावरची असेल असे ते जे तोंडात येईल ते तिच्या सासरचे लोक बोलू लागले. पाहता पाहता ही बातमी आजूबाजूच्या परिसरात देखील पसरली होती. आजूबाजूचे लोक देखील आपापसात बोलू लागले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आश्चर्य आणि हसू होतं. संजीवनीचे वडील तिच्या सासरच्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. तिच्याकडनं चूक झाली, माफ करा असं म्हणण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण सासरच्यांनी जे समक्ष पाहिलं होतं त्यामुळे ते एक शब्दही ऐकून घेण्यास तयार नव्हते. संजीवनीच्या वडिलांच्या जीवाची घालमेल सुरू होती.
पोरीनं हे काय केलं? आपली सगळी अब्रू वेशीला टांगली. प्रत्येकाच्या नजरेत त्यांना आता फक्त आणि फक्त राग आणि हसूच दिसत होतं. आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लागली. त्यामुळे ते भयंकर चिडले होते. त्यांनी दोघांनाही मारहाण केली. दोघांनाही अगोदरच बांधून ठेवण्यात आलं होतं. कारण ते कुठेही पळून जाऊ नयेत म्हणून. सासरची लोकं ऐकण्याचं नाव घेत नव्हते. म्हणून तशाच अवस्थेत संजीवनीच्या कुटुंबियांनी त्या दोघांनाही आपल्या सोबत घेतलं. ते रस्त्याने चालत होते, पण मनामध्ये राग भरला होता. पोरीनं हे काय केलं? आता कुणाला कसं तोंड दाखवायचं? हा विचार त्या तिघांच्याही डोक्यामध्ये येत होता. नाना तऱ्हेचे नाना विचार मनामध्ये डोकावून गेले. रस्त्यातून जाताना त्यांना ती विहीर लागली. विहीर पाहताच ते थांबले. संजीवनीला कळलं की आता ह्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं सुरू आहे. ती हातापाया पडू लागली. आम्हाला माफ करा असं म्हणू लागली. पण रागाची परिसीमा गाठलेल्या तिच्या कुटुंबियांना तिच्या ह्या वागण्याचा खूप मनस्ताप झाला होता. अशी मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी, हाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये सुरू होता. हिला गावात घेऊन जायचं आणि पुन्हा लोकांचे टोमणे ऐकायचे. यापेक्षा हिला इथं विहिरीतच ढकलून देऊ, हा विचार त्यांच्या मनी आला. लखन देखील त्यांची माफी मागत होता. मला सोडा करत होता. पण कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं. त्यांनी रागाने त्या दोघांना त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं. ओरडण्याचा एक आवाज फक्त आला आणि त्यानंतर सर्वीकडे एक भयान शांतता पसरली. थोडा वेळ पाणी गटांगळ्या घेतल्याचा आवाज दर्शवत होतं. पण काहीच वेळामध्ये ते देखील शांत झालं. वडिलांनी आपल्या पोटच्या पोरीला विहिरीत ढकलून दिलं होतं. पण त्यांचाही नाईलाजच होता. ज्या मुलीला आपण लाडाकोडात मोठी केली, वाढवली, एवढ्या थाटामाटात लग्न करून दिलं, आज तिनं चार चौघात आपली इज्जत चव्हाट्यावर आणली. ही गोष्ट त्यांच्या मनाला पटली नव्हती. आपणच मुलीला विहिरीत ढकललं, या गोष्टीचं दुःख त्यांना शांत बसू देत नव्हतं. त्यामुळे ते सकाळी स्वतः उमरी पोलीस ठाण्यामध्ये गेले. तेथे जाऊन त्यांनी अगदी शांत स्वरामध्ये सांगितले, मी माझ्या मुलीला विहिरीमध्ये ढकललं. तिच्यासोबत तिचा प्रियकर देखील होता. तिने जे काही केलं ते योग्य नव्हतं. पोलिसांना वडिलांचं हे बोलणं ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं. पण पोलीस लगेचच घटनास्थळी पोचले. त्यांचे मृतदेह गाळामध्ये अडकले होते. संजीवनीचा मृतदेह सापडला होता. पण लखनचा मात्र अजूनही त्यांच्या हाती लागला नव्हता. त्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर लखनचा मृतदेह देखील सापडला. त्यानंतर पोलिसांनी संजीवनीचे वडील मारुती सुरने, तिचे काका आणि आजोबा या तिघांनाही अटक केली. एक गोष्ट पण सर्व कुटुंब मात्र विस्कळलं. संजीवनीचा मृत्यू झाला, लखनचा मृत्यू झाला. संजीवनीचे वडील, काका आणि आजोबा तुरुंगात गेले. तिच्या सासरच्या लोकांची देखील नालस्ती झाली. सर्वत्र ह्याच गोष्टीची चर्चा होऊ लागली. पण तुम्हाला काय वाटतं? संजीवनीच्या वडिलांनी जे केलं ते योग्य होतं की अयोग्य? एक वडील म्हणून ते योग्य होते का? खरं तर प्रेम आंधळं असतं हे म्हणतात हे खरं आहे. पण त्याला देखील मर्यादा असाव्यात. जेव्हा तुम्हाला लग्न करून दुसऱ्या घरी दिलेलं आहे, तेव्हा तुमच्या माहेरची आणि सासरची दोन्ही घरांची अब्रू ही त्या मुलीच्या हातामध्ये असते. जे हातातून निघून गेलं आहे त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आता आपल्या हातामध्ये जे आहे त्याचा विचार करणं कधीही योग्य आहे. कारण जर संजीवनीनं हा विचार केला असता तर ती आणि लखन दोघेही जीवानिशी गेले नसते. कारण अविचारानं टाकलेलं पाऊल नेहमीच संकटात नेतं, हे नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा संजीवनीचं लग्न करून दिलं होतं तेव्हा संजीवनीनं आता आपल्या संसारात लक्ष घालणं गरजेचं होतं. कारण कितीही प्रयत्न केला तरी लखन पुन्हा तिच्या जीवनात येणं शक्य नव्हतं. मग पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही, ही गोष्ट तिनं वेळीच समजून घ्यायला हवी होती. तिने अविचारानं जे काही केलं त्यामुळे आता कायमचा कलंक ती आपल्या कुटुंबियांवरती ठेवून गेलेली आहे. तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब तुटलं. जर तुम्हाला एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करायचे नाही तर तसे स्पष्ट अगोदर घरच्यांना सांगणं गरजेचं आहे. लग्न दुसऱ्याशी करायचं आणि आपल्या प्रियकराशी संबंध ठेवायचा ही खूप चुकीची गोष्ट आहे. त्याचे परिणाम असे घातक असतात. नातं हे नेहमी पारदर्शक असावं. त्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असावा. एखादी जबाबदारी जेव्हा तुमच्या अंगावरती येते तेव्हा ती जबाबदारी पेलून नेण्यासाठी सामर्थ्य तयार करणे गरजेचं असतं. एक चूक आणि सर्व संपलं. या सर्व प्रकरणामध्ये संजीवनीच्या नवऱ्याचा काही दोष होता का? त्याला तर याबद्दल कल्पनाही नसेल. पुढे जाऊन आपल्या आयुष्यात असं एखादं वादळ येईल की ज्यामुळे आपण चर्चेचा विषय बनू, असा त्याने कधी विचारही केला नसेल. या सर्व प्रकरणात त्याची आणि त्याच्या घरच्यांची काय चूक होती? न केलेल्या चुकीची शिक्षा त्यांनाही मिळाली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.